श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीला काय करावे आणि काय करू नये। दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण केले जाते आणि अनेक स्तोत्रे आरत्या म्हटल्या जातात। यंदा गुरुवारी दत्त जयंती येत असल्याने हा दिवस विशेष शुभ मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते। दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस आहे, जे त्रिमूर्तीचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश अवतार मानले जातात। या दिवशी भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, उपवास करतात आणि दत्तांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात। सायंकाळी दत्ताचा पाळणा हलवला जातो आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला जातो। दत्त जयंतीला काय करावे? दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रिमूर्तीची मनोभावे भक्तिभावे पूजा करावी। या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करून गंगाजलाने स्नान करावं। तसेच देवाला फळ फूल आणि नैवेद्य अर्पण करावा। दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी। या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात। भगवान दत्तात्रेयांची पूजा आणि नामस्मरण करावे। श्री गुरुदेव दत्त हा मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते। दत्त जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे पठण करणे शुभ मानले जाते। यामुळे संकट दूर होतात असं म्हणतात। गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तसेच या दिवशी गरजूंना गरिबांना व्यक्तींना दान करणं शुभ मानलं जातं। या दिवशी सात्विक आणि पौष्टिक अन्न घ्यावे। दत्त जयंतीला काय करू नये? दत्त जयंतीच्या दिवशी वाईट सवयींपासून दूर राहावे। इतरांचा अपमान करणे किंवा वाद घालणे टाळावे आणि तामसिक अन्नाचे सेवन करू नये। या दिवशी सात्विक पूजा आणि नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे। दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार खाणं टाळावं। या दिवशी सात्विक आहार घ्यावा। मांसाहार किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नये। दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरू नये। या दिवशी वाईट सवयी किंवा चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे। तसेच कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद करू नका। कोणाशीही वाद घालावे टाळावे, कारण हा दिवस शांतता आणि भक्तीसाठी आहे। दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटं बोलू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।